नमस्कार रसिक श्रोते हो. आज बऱ्याच दिवसांनंतर मी माझ्या मीरामय थोडं मनातलं थोडं जनातलं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. पण आज मी माझी कुठली कविता घेऊन आली नाही आहे, तर मी आली आहे एक नाजूक विषय घेऊन. कसं आहे ना, आता लवकरच 8 मार्च येईल. महिला दिन सगळीकडं मोठ्या प्रमाणावर साजरा होईल. महिलांचे गोडवे गायले जातील, स्त्रियांना पुरस्कारांचं वितरण केलं जाईल. पण पण शोकांतिका ही आहे की आजही समाजात वावरणारी स्त्री किंवा आपल्या घरातील मुलगी ही सुरक्षित नाही आहे. आणि म्हणूनच की काय, मुलींच्या जन्माचं स्वागत आजही तितक्या मनापासून केलं जात नाही. पण हे काही कारण होऊ शकत नाही. समाजामध्ये अनेक धोके आहेत, जगताना आजकाल वाढलेच आहेत मी म्हणेन. पण म्हणून काही माणसांनी जगणं सोडून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपली मुलगी जन्माला आली की त्याची भीती न बाळगता किंवा त्याचं टेन्शन न घेता त्या मुलीला शहाणं करणं, तिच्याशी संवाद साधणं, तिला जागरूक करणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य ठरतं. आणि हे तुम्ही केलं तर तुमची मुलगी अधिक सक्षम रीतीनं समाजामध्ये जगू शकेल असं मला वाटतं. गुड टच बॅड टच हा एक विषय घेऊन मी गेली अनेक वर्ष आमच्या पंढरपूर इनर व्हील क्लबच्या माध्यमातून सगळ्या शाळातून मुलींच्याशी संवाद साधत असते. आणि त्याचा मुलींना उपयोगही भरपूर झालेला आहे. पालकांचे पण रिव्ह्यू याच्यावर चांगले आलेले आहेत. तर माझ्या काही मैत्रिणींची अशी इच्छा होती की मी याच्यावर एक व्हिडिओ तयार करावा, आणि माझ्याही मनाने ते घेतलं. आणि आज महिला दिनाच्या निमित्तानं मी आज आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येते आहे. माझी सर्व पालकांना मनापासून विनंती आहे की आपण आपल्या मुलींना, आपल्या छोट्या बालिकांना ही व्हिडिओ आवर्जून दाखवावी. आणि त्यांच्यामध्ये जर थोडीशी जागरूकता निर्माण झाली तर मी या व्हिडिओचं यश आहे असं मी समजेन. या विषयाला सुरुवात करतानाच मला कवी कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती, जन्म असू दे माळावर,